दुःखाला लक्ष्मी महाराज दुःख लावून सवयच नाही ना माणसानं असं कपाळाचं राहूच नाही पांढऱ्या कपाळाचं राहूच नाही भुक्का उठलं तुला झोपीत असू कसं आता
अंतर्गत नसतं आणि हे मड असतं. मग ते सवलं असतं म्हणून पटकन आपला बाप जरी आता तर त्याला काय करावं लागतं, घरात राहायचं ना, त्याला कुठं न्यायचं. मग हे सगळे देव जेवण घातल्यामुळं जेवण याच्यामुळे कोणामुळं जेवण देवामुळे कशा मग अंतकरण मोक्षाचं नाही, अंतकरण आहे मोक्षाचं आहे का? मग कोणामुळे आत्म्या. मग आत्मा आहे, तुम्ही आत्मा आहे, तुम्ही आहे आत्मा आहे का बाप आहे? बाप आहे पण त्या अंतकरणामुळं म्हणतात आणि समजा आत्मा नसता तर अंतकरण असतं का? आत्मा नसता तर अंतकरण असतं का? आता देवता असता तर सूर्यामुळं ते आत्माच्या नाही तर माझं सोनूलं चकून आता नसता तर म्हणली असते का? ते त्याला थोड्या पोटात कोरडं होतं तर किती पोरं होते तुला? आता किती पोरं येतो आणि एक मेलेलं होतं का नाही? त्या बाईनं मला सांगितलं की पोरग होतं पण मेलेलं होतं आणि मेलेलं पोरग त्याला कळत होतं ते हातात करीत नव्हतं, हालत नव्हतं, काही नव्हतं. मला माहित नाही, तुला माहिती. ते मेलेलं पोरग तिच्या पोटात होतं आणि ते हातात करीत नव्हतं. मग डॉक्टरनं काढून टाकलं. आता तिचे पोरं डॉक्टर पैसे घेऊन काढायला लागले. ही गोष्ट वेगळी. मग पोट झालेली ते आपण जेवण घातल्यावर आईच्या पोटात खातात आणि मेलेलं आपल्यावर त्या बाईला माहित आहे, तुम्हाला माहित नाही. होतं तोंड करून काम बस. सगळ्या आता काढायला देणं माहिती कारण ते मेलेलं पोरग असं करीत नव्हतं. मग ते डॉक्टरनं काढलं आणि हे ते पोरं असं करीत होते. मग जोपर्यंत हातात आले तोपर्यंत अंतकरण आहे आणि अंतकरण नसल्यावर जर पोटात राहिलं तर ते असं ते आम्हाला आणि बाकीचे दोन पोरं हातात
अंतकरणात प्रगट होतो. अंतकरणात प्रगट असला तर आपल्याला वाटतं मध्ये अंतकरण मोठं आहे आणि तेच नाही तर श्वास विचारत नाही त्याला. ते श्वास श्वास सोडताना बाहेर निघायचं आणि त्या बाकीच्या दोन पोरांना श्वास सोडला. म्हणून तुम्ही आत्मा आतोनी नाही शिकवलेलं आहे. आईने माझं सोनूलं जपूलं. मग हे शरीर साधुसंत सांगते अमर राहा अमर राहा. घरे पहा कोठे घरे का कोठे हे बघा. मग कोणामुळं घरे तेला अंतकरणात अधिष्ठान असतो. आत्मा अंतकरणात येतो. जसं या अंतकरणात हे मळ दिसतं. हे आरशात हे मळ दिसतं. मळ दिसतं हे आरशात आणि अंतकरणात आत्मा प्रगट होत नाही. कारण अंतकरण सूक्ष्म आहे आणि आत्मा स्थूल आहे. आत्मा कसा आहे? ते डोळ्यांना दिसतं. मग त्यात हे मळ दिसतं. मळ दिसतं. आत्मा दिसतो. मड दिसतंय. मळ दिसतं. कोणामुळं कुठं दिसतं? अंतकरण मड कुठं दिसतं? हे श्वासामध्ये आटल्यावर परंतु मड कधी दिसतं? आत्या दिसतं. आणि आता तर वाचतं का? मग आता अंतकरण आहे ते मांस नाही हाडं नाही आणि आत्मा दिसतं आपल्याला. ही जागा बोलत तुम्ही त्याला अंतकरण सिद्ध करा नामस्मरण करून. कोणाचं नामस्मरण करून देवाचं. कारण त्याला प्राप्ती नाही. म्हणून विठ्ठलाचं नामस्मरण केल्यानं अंतकरण सिद्ध होईल. हे होणार नाही. विठ्ठलाचं काय करावं लागल? देवाचं काय करावं लागल? ईश्वराचं काय करावं लागल? ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काय? केवळ ब्रह्म नाही. ईश्वर म्हणजे मायायुक्त ब्रह्म. त्याला काय म्हणावं? ईश्वर. आणि केवळ ब्रह्म तिथं काहीच नाही. तिथं ज्ञान बी नाही आणि तिथं अज्ञान कार्य अंतकरण बी नाही. तिथे काही नाही आणि तिथं ते काही स्वतःच्या महिमेस आपला अयम पुरुष स्वयं ज्योतिर्भवती. म्हणजे आत्मा स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित होतो. अंतकरणानं आत्मा प्रकाशित होत नाही. अंतकरणानं जगत प्रकाशित होत आणि ज्यावेळेस त्याचं प्राण निघून जात हवा निघून गेली की मन ते राहते आणि हे सगळा तमाशा बी राहत नाही. म्हणून आपण जेवण आहोत की नाही तर ते आपण पूर्ण शरीर आहोत. आपण शरीर आहोत हे वृत्तीने कळत. वृत्ती अगदी अंतकरणाची तर कळत. केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच हा नाही जाणा. आत्म्याच्या ठिकाणी प्रपंच नाही.
जसं जागं झाल्यावर तुम्हाला स्वप्न पूर्ण ठरवणं आता स्वप्न ठरवणं स्वप्नात तुम्ही त्या पदार्थाला खरं ठरवणं मग आपण जागं झाल्यावर पुन्हा आता अंतःकरण आहे का नाही तुम्हाला अंतःकरण आहे ते कसं आहे आणि ते अंतःकरणाचं अधिष्ठान आत्मा म्हणून त्या अंतःकरण दिसणार नाही का दिसणार आहे अंतःकरण दिसतं का डोळ्यांना मग अंतःकरणात संस्कार आहे तुमच्या घरचे संस्कार नाही का तुमच्या शरीराचे संस्कार आहे आणि त्यावेळेस हवा निघून गेली तेव्हा त्या मड्याला आता तुम्ही दारू देणार दारू नाही दारू कारण तुमची अंतःकरण वृत्ती असते म्हणून दारू देत नाही आणि अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य असतं आपले चैतन्य तुम्ही वृत्तीयुक्त चैतन्य तुम्ही तर इतकी काही तुम्हाला इकडं ठोकराई कोणती जी ठोकराई इकडे पोरायची कोणीची कोणी त्या नवऱ्याची हिरवायची सगळ्या जगाची कधी जर अंतःकरणाला ठरवलं आता हे सगळे शरीर कशाने ठरवले तुम्ही अंतःकरणात आज्ञाचा जोर आहे कोणा मग अज्ञान ठरवले अंतःकरण हे आहे ते अज्ञाच्या आहेपणानं आहे का त्याच्या आहेपणानं आहे आत्म्याच्या आहेपणानं आहे अंतःकरणाच्या आहेपणानं अंतःकरण आज्ञाच्या जोरावर हे खरं ठरवलं आणि हे खरं ठरवलं तुम्ही तुमच्या आईनं सुद्धा शरीर जिवंत असं ठरवलेलं आहे म्हणून हे शरीर आता जिवंत आहे कसं खरं आहे की आता तुमच्या अंगावर जे कपडे अलंकार खरे नाही ते नेलेल्या माणसाच्या अंगावर जर अलंकाराने काढून घेतले सोना काढून घेतल्या काढून घेतल्या काढून घेतल्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती म्हातारी अलंकार काढून घेते का आणि मेल्यावर तुम्ही काढता मग मेल्यावर तुम्ही काढता म्हणजे अगोदर काढता का लाववर तिच्या अलंकार काढून घ्यायची मग जेव्हा श्वास बंद होतो तेव्हा तुम्ही आपला कारभार करता मला घालायच्या काही सापना लावायच्या काही मड्याला लागलं तुम्हाला वाटलं पण सगळे गप्पा बसतात त्यावेळेस प्रेमी असते त्यावेळेस कोणी कोणाला बोलतात सांग सगळे बोलतात तिथं मसाला वाटण्यात बोलत नाही आणि पिढ्या नाही
मनोनाच्या दिशेने आत्मा अंतःकरणा प्रगट आहे, स्वयं प्रकाश आहे. त्याला तुम्ही हे त्याच्या प्रकाशाने म्हणून ज्ञानेश्वरी 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं कैसे दृष्टा दृश्य हे राहिले मग कोण म्हणे काय आहे. दृष्टा बिघडला, अदृश्य बिघडलं, आणि आता वागा बिघडला, आत्मड राहिलं. ताकात जोपर्यंत वागा आहे तोपर्यंत त्याला तुम्ही जिवंत म्हणता. अनाथातला वारा गेल्यावर ते काय माहित नाही की आता तुम्ही सगळ्याला बरोबर म्हणून काय करता, त्याला सामना बोलवता, पुन्हा काहीतरी करता. परंतु त्याला प्रत्येक आहे. मग अंतःकरणात जोपर्यंत नाकातला श्वास तो दिसतो का, तुमच्या नाकात श्वास आले म्हणून तुम्ही आज्ञामुळं जेवण. मग श्वासाला शरीर करतं का शरीराला श्वास करतो, अंतःकरणाला करतो. पण अंतःकरण का राहिलं, अंतःकरण निघून गेलं. अंतःकरण कधी निघून जात. मग अंतःकरण म्हणजे आपलं आता हे सगळं दिसायचं तुम्हाला मन आहे. तुम्हाला मन आहे का नाही, रणकेला मन नवरा मरतो स्वतः त्याला नवऱ्याला श्वास नसतो आणि तिचा श्वास चालू आहे. म्हणून त्याला सगळं दिसतं. म्हणून मनुष्य त्या अंतःकरणाच्या पलीकडे आत्म्याच्या आभास आहे. त्याला काय म्हणते, आभासानं खोट्या आभासानं कोणाला आभास होतो, आत्म्याचा अंतःकरणाचा आभास कोणाला असतो, आत्म्याचा शरीराला असतो. मग आज्ञाचा आभास असतो. मग आज्ञाचा आभास कुठं असतो, जसं या शरीराचं तुलनेच्या प्रमाणे. परंतु हे जरी काळाला तर अंतःकरणात होतं आणि अंतःकरणात आज्ञाचा आभास असतो. आणि अंतःकरणामध्ये आशयामध्ये सगळं दिसतं. पण हा विषय तुम्ही गुरुजींचं ते अमृतानुभव मुरलीधर महाराजांना प्रकाशित केले आहे ना, त्याचं चिंतन करून पहा. म्हणजे तुमच्या चिंतनाची मनाची होते आणि मग गपचूप म्हणता का मन हे राम मन राहिलं तर नाही. म्हणजे मन राहत नाही अज्ञापुढे. आता तुम्हाला योग आलेला म्हणून धन्यानंदाची सापडली. मग पशुपत्याला मी शरीर वाटतं काय, तसं तुम्हाला तुम्ही शरीर वाटलं. ते माईनं शिकवलं, माझं सोनवलं शिकवलं. माझं काय हे गाणं आहे. म्हणून दुसरे जे भाष्यकार आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो न कळली म्हणून उघड बोले. म्हणून तुम्ही आत्मा हे नाही
त्यांना जसं आता सुद्धा तुमच्या मेलेल्या वडिलांचे संस्कार करणार नाही का? तुमच्या बापाचे आता आहे काय? आता आहे काय? बाबा कसा होता, बापाचा तुमचा कसा होता, असं प्रत्येकाला ते स्मरण होतं त्याचं. मामा आता दशरथ महाराजांचं स्मरण आहे आपल्या तुझ्या वरण्या पाहिलेल्या आहेत. म्हणून मग झाडाने ज्यावेळेस कोणीतरी असं निवडणुकाच्या वेळेस माझे सगळे पुस्तक काढून टाकले. दादा काय म्हणले? गाण्यामध्ये युद्धवया काय होतं? आपल्याला बरोबर टाकण्यात आणून दिलं. म्हणून लक्षात ठेवा की बाकीचे ग्रंथ महत्व नाही. तुमच्या अंतःकरणात तुम्ही अधिकार ओळखलं पाहिजे. आणि सगळं उदाहरणा जसं स्वप्नातून जागं झाल्यावर तुम्ही स्वप्न खोटं ठरवता, तसं तुम्ही त्या आज्ञाला जाण्यानंतर हे बी खोटं ठरवता. खोटं आहे दिसतं पण नसतं, म्हणून जग असतं. असं तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकलेलं हे दिसतं ते खरं आहे का? खरं आहे का? हे साड्या वालं, डोक्या वालं, ते केवढ्याची साडी अंगावरती, पाचशेची. मग पाचशेचं डोकं असतं का? तो भारीतलं जो हे केवढ्याचे देणार आणि तुमचं केवढ्याचे मग केवढ्याचे पाचशे. हे पाचशेचं रुपये असलं का हे आठ टाकायला असं भारी लागलं का? आठ टाका तुला केवढ्याचे आहे बारीक सगळ्या मायानी रंगी लुगडे घातलेले ते काय रस्त्यातले साधे सुधे साधे आणि आपण सर्वांनी अंगावर कपडे घातले तर ते कसे? ते का स्वतःचे? तर तो पाहता वस्त्र न दिशेस वस्त्र न दिसे असं लक्षात घ्यावं लागेल का? हे सगळ्या अंगावर कापूस आहे का नाही? आणि कापूस तुमच्या मायच्या पोटातून निघाला का निघाला हे मुळ. मग हे तुमच्या शरीर विटाळाचे आले. शरीर काय विटाळाचं आलंय का बायकोचा नाव काय? विटाळाचं आलं ते खरंय. मग आपल्याला लक्षात बाजू सांगता ते आवडत नाही का? शरीर विटाळाचे आले माया मोह पासे झाले. मग आपल्याला मी वाटतो कोणी बरा वाटतं वाले मग मी पसंत बघा मी बोलाय बोला ना जवळ मग हे जवळ बघ तू याला राखत करतो मी म्हणून राखत करतो तर कोणी शिकवले जाईल तुझ्या तिला कळत नाही बिचारीला आणि तू रावळ येत नाही. साधू संतांच्या बद्दल वाटेल तुझ्या शेताचा नंबर पाठवाय का?
तुका म्हणे तुझे येतो नारित सहले संकल्पाच्या काढे आपे आपोवाडे मग कल्पनेनं संसार आहे तुमच्या अंतकरणाच्या का आज्ञाच्या अंतकरणात आज्ञाचा प्रकाश म्हणून आज्ञाच्या प्रकाशाच्या जोरावर अंतकरण जर सूर्याच्या प्रकाशाच्या जोरावर सत्यम पडलो अंधाराला सत्यम पडलो अंधाराला आणि रात्र झाली मग विजेचा प्रकाश पण म्हणून साधू संतांना सांगितलं की रवी हिरा दावीत हे देखणे दावीची देखणे आदर्श दर्शने संतान त्याचा महिमा कायम बनवणे पाहणार बच्चा जोडाच्या ब्रह्मदेवाला ध्यानात अंतकरणामुळे एका कशावर अंतकरण मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक रात्री भागवताचा ब्रह्मदेवा आणि त्याला सुधारणा सांगायला सनत कुमार हे दोघ भाऊ त्या याला ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला मग प्रश्न ब्रह्मदेवाला येत होत पण इकडच्या कार्यामुळे ते विसरून गेलं म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा मुक्त होत नाही याच्या करता म्हणून देहाला मी देह नव्हे मी हे सरे जसं भूक तुम्ही का तुमच्या पोटात काय का आत्ता घरी आहुला आले आणि घरी पोटात गुर आहे तुमच्या बोलण्याला लहानपणी होतं मध्ये काय झाले तुमच्या पिढी आणि तुमचं घेवर खाऊ खाऊ झालं म्हणून वाटावे घेवर आलं तर जास्त गोड वाटला नव्हता काय घेवर खाऊ नये आणि आंब्या घराला खाऊ घेवर नाही मग घेवर वाढत होते खाऊ खाऊ त्याच्यात तिथे बऱ्या हातायला जातात आणि तिथे बऱ्या हातात त्या बायांना विचारलं तर ह्या किती वाजता खाता किती वाजता चालू आवड आता दुसरं मी सांगत नाही तुम्हाला मी माहिती आवडला मग खूप खाता खाण्याची गरज आता जर तुम्हाला दवाखान्यात नेऊन डॉक्टरला सांगितलं की सगळा भूक काढून टाका निघायचा नाही तिथे निघाली जितकं एवढं वाटत तितकं निघा म्हणून तुम्ही जगना न खाता का जास्त खाता जास्त तुमच्या आई वडिलांचं जास्त प्रेम आहे म्हणून तुम्हाला खाऊ घालण्यात आली तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही खा आणि देवाचं नाव घ्या त्या किती वेळा देवाचं नाव घ्या देवाचं नाव द्यायला होतं का आपलं चालू आहे म्हणून देवाचं नाव अंतकरण सूक्ष्म आहे आणि देवाचं कोणा तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठ एकच तत्व नाम दृढ धरी म्हणा
गरज जळी कोणाला हरीशी करू या सगळ्याला तुम्ही मनानं धरलेलं आहे का कशाने? मनानं धरलेलं. तर मग सुद्धा कोणाच्या जोरावर आहे? आत्म्याच्या मग संसार आहे का काय? संसार साखरे इकडचे लेकरा बाळाचे गाणा नागाचे शेता गीताचे छापे इतकं काय पण त्या शेताचा सर्वे नंबर काय तुम्हाला लक्षात आहे की माझ्या शेताचा सर्वे नंबर भरला नाही. मग ते जगाचे संस्कार आहेत का? संस्कार आहेत का शेताचा नंबर आहे? संस्कार आहे. तुमचे सर्वे निशाण त्या कोण्यातरी गावाला तुमचं शेत आहे. तुम्ही माझे बरं खरं सांगा आता हे तुमचे केस कसे होते? कसे होते? एकदम पांढरे तयार. याने काय केलं? याला मी म्हणलं की तुम्ही जरा लावता का नाही? लावताय. मग आता याचे केस काढे परंतु याचे केस सगळे पांढरे झाले आणि अभ्यास करू अभ्यास करू सगळे केस कसे झाले होते आणि मग नोकर भेटी तुम्हाला आणि मग मी तिथे जेवण याच्या डोक्यावर कसे कसे होते तू सांग. कसे होते? पांढरे. पण याने का डोक्याला काय लावलं? तिथे रंग लावला. मग त्या पते चमका झाले बरोबर लावण्यात आले. म्हणून सगळ्या माणसाचे जे पांढरे केस आहेत त्याने तुम्ही ते लावा. म्हणून कोणाला पांढरे अभी तुम्ही जवान म्हणून हे बाहेर मी सांगितलं तू सांग होमवर्क सांगितलं होतं काय? तर ते म्हणजे इतक्या दिवस पाठले होते आता कसे काढतो? हे प्रत्यक्षच आहे. तू काही काढायचे पांढऱ्याचे काळे कोणा केले नाही आणि याने केले ते तुझ्यापेक्षा जास्त पांढरे झाले. ते सगळे पांढरे झाले आणि त्यामध्ये ते रंग लावला दुकानावर आता आता रस्त्याच्या सुधारणा पाचच्या व्हायला तर ते काही काही उपाय काढायचे तर तुम्ही ध्यानात ठेवा. ते तुम्हाला रंगत नाही म्हणून आत्मा कसा आहे तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध त्याला नाही आणि ते तुम्ही आता तुम्हाला नामस्मरण केल्यावर तुमचं मन शुद्ध होईल आणि मन शुद्ध झाल्यावर तुम्हाला शुद्धी येईल. हे शरीर मी नाही मी आत्मा आहे. अशा प्रकारे कैसे द्रष्टा दृश्य हे नाही. मग कोण म्हणे काय आहे ही कशाची ओळी आहे? हळू बाबा कशाची ओळी? अमृतानुभवची 15व्या अध्यायातली ओळी कैसे द्रष्टा दृश्य हे नाही. मग कोण म्हणे काय आहे हे अनुभवे पाहे तेची रूप दया. मग कोणतं रूप आहे तुमचं?
सोडलेलं आहे. तुमच्या परंपरेनं तुमच्या बापाचं तुमच्या आज्ञाचं नाव काय? काय? शिंदे अरे माझ्या ठिकाणी लावल्यामुळं जरा आवाज मोठा व्हायला. आणि तुमच्या स्वभावात आपलं हे चांगलं नाही म्हणून आवाज मोठा होत नाही. आणि माझा आवाज काढून मोठा व्हायला हे लावलं मग. नाही तर माझा इतका मोठा आवाज आहे का बरं? कधीतरी मी तुम्हाला असं बोलतो का? इतक्या जोरात मला बोलता येतं का? मग हे जोरात आवाज यायला तुम्हाला हे लावल्यामुळं म्हणून आपला आवाज मोठा होतो. ते याच्या यंत्रामुळं वास्तविक आपला आवाज एवढा मोठा नाही. आणि आपला आवाज तुम्हाला हे कुठं लावलं म्हणून तुमचा आवाज मोठा होत नाही. आणि मग बघा कामून व्हायला लागला बोलायला हळूहळू पण त्याचा आवाज मोठा व्हायला. कशामुळं? ते यंत्र लावल्यावर. आणि यंत्र नसते लावले तर ऐकू नसतं तुम्हाला सगळ्यांना. म्हणून लक्षात ठेवा हे पाश्चात्यानं सांगितलं की तुम्ही शरीर आहात. मग तुमचं मेंट्रिक बाधित नाव आहे का नाही? किती मत आहे तुमच्या घरी? सगळे ते उमेदवार तुम्हाला पैसे देतात. तुम्ही घेता भिकाऱ्यावर कसे काय पैसे घेता? तुमच्या घरी किती मेंबर आहे? माझा करायला मला बायको म्हणून लक्षात ठेवा की आत्मा प्रकाशक आहे आणि तो एक आहे. तो एक त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून मनुष्य ध्यान आलं की त्याची ओळख करण्याकरता तुम्हाला इथे आहे. त्याच्यापेक्षा सगुण मूर्ती घ्या. सगुण निर्गुण एक गोविंद रे गोविंद. सगुण तरी कोण आहे? परमात्मा. आणि निर्गुण तरी कोण आहे? परमात्मा. तसं पातळ तो आणि घट तो काय फरक आहे? काही फरक. ते गरमी घटतो पारा दिली की का पातळ होते आणि मग वाढता येतं काटा काटा काटा. मग कधी पातळ तूप वाढीत असेल का घट तूप वाढीत असेल? पातळ. आणि घट असेल घोडीची घोडे वाढते का? मग त्याला पातळ करते. पातळ करून वाढावं लागते. मग तुपाचे 2 रुपये तसं पाण्याचे 2 रुपये म्हणजे 2 रुपये. जग काय? पाणी जग बर्फ. वाऱ्या नाही. ते काय पाणी देतात. आणि पातळ तरी पाणीची. पाणीचे आणि घट तरी पाणीची. पाणीचे. ते पाण्याचे जे लोक आहे म्हणून नाही का? म्हणजे काळे ढग असले तर काय होतं? पाऊस पडतो. आणि पांढरे ढग असले तर नुसते असते. ते तितकं काळे ढग हे शोध केलेला. म्हणून तुम्ही शरीर नाही. काय तुम्ही तिथे ये आणि हे तिथे तुकडे हे तुकड्याचं झालं तर एका तुकडे तुकडे. शरीर का? आणि ते तुकड्याचे तुम्ही एकटा तुकड्याला कळत असतं गाडीत असतं. ते सगळं असतं तसं जर ठेवले तर हवा असल्या